यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवत आज नवी मुंबई शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा सेना ऐरोली विधानसभा प्रमुख सौरभ शिंदे यांची ताकद वाढवण्यासाठी आज घणसोली इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे घणसोली तालुकाध्यक्ष संदीप लटांबळे, कार्याध्यक्ष महादेव यादव, घणसोली तालुका सरचिटणीस अनिल जांभळे यांनी भगवा हाती घेत शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केलाय। यावेळी त्यांच्या समर्थकांचे देखील शिवसेना पक्षात स्वागत करण्यात आले। या प्रसंगी युवा सेना ऐरोली विधानसभा प्रमुख सौरभ शिंदे, उपजिल्हा प्रमुख सुरेश सकपाळ, अजय पाटील, पूर्व नगरसेविका दीपाली सकपाळ, उपशहर प्रमुख शंकर मोरे आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते। या प्रसंगी विजय चौगुले यांनी सांगितले की घणसोली नोडमध्ये शिवसेनेची ताकद ही वाढतेय आणि आज या सक्रिय पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेशामुळे नक्कीच पक्षाची ताकद आणखीन वाढेल। शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे इकडचे तालुका अध्यक्ष, तालुका कार्याध्यक्ष आणि सरचिटणीस संदीप लटांबळे, महादेव यादव आणि तांबळे यांनी प्रवेश केलेला आहे। आम्ही आमच्या शिवसेना परिवारामध्ये त्यांचं स्वागत केलेलं आहे। सौरभ शिंदे असतील, सपकाळ असेल, एके पाटील असतील आणि आमचे बाकीचे सर्व पदाधिकारी माझे सहकारी असतील, यांच्यामुळे आमची ताकद इथं वाढतच चाललेली आहे। आज ही लोक पण आमच्या पक्षामध्ये प्रवेश केल्या, शिवसेना परिवारामध्ये प्रवेश केल्यामुळे आमची ताकद अजून द्विगुणित होईल आणि या ठिकाणी जो काय सामाजिक कार्य आहे, शिवसेनेचं ब्रीदवाक्यच आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्या पद्धतीने हे सर्वजण आमच्या समाविष्ट होऊन येणारा जो आता खासदारकी आहे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये हे शिवसेनाचाच उमेदवार इथं असणार आहे। त्याच्यामुळे शिवसेनेचाच उमेदवार निवडून येण्यासाठी आम्ही सर्वजण ताकदीने एकत्रपणे काम करू। परत एकदा यांना परिवारात आल्याबद्दल मी शुभेच्छा देतो। तर तिथेच युवा नेते सौरभ शिंदे यांनी असा विश्वास व्यक्त केलाय की आज आपले जुने सहकारी आपल्यासोबत पक्षात जोडल्या गेल्यामुळे पक्षाला नक्कीच येणाऱ्या काळात उभारी मिळेल। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांचे घणसोली तालुका अध्यक्ष श्री संदीप लटांबळे साहेब, तसेच घणसोलीचे कार्याध्यक्ष महादेव यादव मामा यांनी आमचे जिल्हा प्रमुख विजयजी चौगुले साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी प्रवेश केला आहे। लटांबळे साहेबांचं कार्य गेले 15 वर्ष ते एक सोसायटीचं नेतृत्व करतात आणि लोकांशी डायरेक्ट कनेक्ट असलेले माणसं आज आमच्या पक्षात प्रवेश करत आहे, हे आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, बाब आहे। आणि यापुढे जे पण आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात महायुतीची जी सरकार आहे, जे निर्णय घेत आहेत ते निर्णय समाजोपयोगी असतील आणि असतातच, आणि ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या या कार्यकर्त्यांकडून होईल एवढीच मी अपेक्षा करतो। तर तिथेच संदीप लटांबळे यांनी सांगितलंय की युवा नेते सौरभ शिंदे यांची काम करण्याची पद्धत आणि घणसोली सिम्प्लेक्स कॉलनीचा पुनर्विकास या सर्व बाबींचा विचार करता शिवसेना पक्षात पक्षप्रवेश करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि येणाऱ्या काळात एक मोठी फौज शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करेल असा दावा देखील त्यांनी या प्रसंगी व्यक्त केलाय। आज या ठिकाणी शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय आदरणीय विजय चौगुले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि या ठिकाणी आज युवा नेते सौरभदादा शिंदे असतील, उपजिल्हा प्रमुख सुरेश सकपाळ साहेब असतील, माजी नगरसेविका दीपाली सकपाळ आणि या ठिकाणी एके पाटील साहेब आहेत आणि बाकी अनेक पदाधिकारी आहेत। या सर्वांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आम्ही आज शिवसेना एकनाथ शिंदे गट या पक्षामध्ये आम्ही प्रवेश केला आहे आणि एवढं सांगणार आहे, ज्या परिवारामध्ये होतो तिथंसुद्धा प्रामाणिक काम केलं आहे आणि या परिवारामध्ये आलो आहे इथे प्रामाणिक काम करणारे। कारण प्रवेश करण्याचं एकमेव कारण आहे की आज आमच्या सिम्प्लेक्स या कॉलनीचं युवा नेते सौरभदादा शिंदे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी खूप मोठं असं रिडेव्हलपमेंटचं काम चालू आहे आणि आम्ही एक सोसायटीचे एक प्रमुख पदाधिकारी आहे। आम्ही सर्व रहिवाशांचा जर विचार केला तर आज या राज्याचे मुख्यमंत्री, कार्यक्षम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या सहकार्यामुळे त्या ठिकाणी रिडेव्हलपमेंटचं खूप असं मोठं काम चालू आहे आणि आम्ही हे ठरवलं की आमच्या वैयक्तिक राजकारणामुळे या ठिकाणी कोणालाही अडचण येऊ नये म्हणून आम्ही हा निर्णय युवा नेते सौरभदादा शिंदे यांच्याकडे बघून हा निर्णय घेतलेला आहे आणि या ठिकाणी आल्यापासून आम्ही 100% प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न करणार। जसं आदरणीय जिल्हा प्रमुख विजय चौगुले साहेबांनी सांगितलं, 80% समाजकारण आणि 20% राजकारण, हेच आम्ही ध्येय इथून पुढे अवलंबणार आहे आणि जे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत या सर्वांना विश्वासात घेऊन
त्यांनी या ठिकाणी आम्ही 100% चांगलं काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि युवा नेते सौरभदादा शिंदे यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर यांच्या कार्याला प्रेरित होऊन आम्ही असं कधी मनातही विचार नाही आणला की युवा नेते सौरभदादा शिंदे यांच्याबरोबरच काम करायचा निर्णय आम्ही 100% घेतला आहे. आदरणीय विजयजी चौगुले साहेब असतील, जिल्हा प्रमुख विजय नाटासाहेब असतील, आदरणीय नेते आहेत त्या पक्षाचे, या सर्वांची दादा आणि सुरेश सकपाळ साहेब या ठिकाणी तारीख घेतील आणि आमचे राष्ट्रवादीचे जवळजवळ 100 ते 150 पदाधिकाऱ्यांची लिस्ट आम्ही तयार करणार आहे आणि त्यांचा जल्लोष आणि त्यांचा मोठा प्रवेश या घनसोली कॉलनीमध्ये आम्ही करून दाखवणार आहे आणि या ठिकाणी प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.